मुलाचा मृतदेह ताब्यात घेतलेला नाही, या संदर्भात नेमकी आता आपली भूमिका काय राहणार आहे पुढच्या काळामध्ये? सर, जोपर्यंत इथं सिव्हिलला संस्था चालक, प्रिन्सिपल ज्यांनी वेगळी ट्रीटमेंट दिलेली आहेत, शिक्षक लोक इथे येत नाही, तोपर्यंत मी मृतदेह ताब्यात घेत नाही. आणि दुसरी गोष्ट, रात्री 2:30 वाजेपर्यंत मी पोलीस कंप्लेंट केली आहे. त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही. मी शाळेविरुद्ध केली, तिथल्या स्टाफ विरुद्ध केली आणि संस्था चालकाविरुद्ध केली. अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही आहे. माझा मुलगा गेला आणि काल काय झालं, त्यांनी सर्वांनी आमची दिशाभूल केली. काल आर्किडला माझा मुलगा 2 घंटा पहिलेच वारलेला होता. हां, त्याचे हात हिरे पडले होते, पाय पांढरे पडले होते पूर्ण. आणि यांनी काय केलं, आम्हाला तुम्ही PM करू नका, याला घेऊन जा. संस्था चालकाय मुलांना सांगितलं आम्हाला. चक्कर येऊन पडलं. त्याच्या आईची पण अशी हिस्ट्री आहे असं सांगितलं. खोटं बोलला तो. त्याची आई लहानपणी वारली होती, हाताने वारली त्याची आई. आणि हे सांगता प्रिन्सिपलनी कालच्या सर्व खोटं स्टेटमेंट दिली आहे, तो समोर येत नाही आहे. मग त्यांनी का नाही आले? ते आर्किडला सर्व संस्था चालक तिथं सर्व होते, तिथं संस्था चालक होता, त्याचा मुलगा होता, सर्व होते, शिक्षक होते 20-25. ते सिव्हिलला ज्यावेळेस आणि PM ला तिथं कोणीच आलेलं नाही. आता आपली मागणी काय राहणार आहे? आपण मागणं सर, ते कारवाई होण्यात यावी. 4 मुलांनी मारलं त्याला, हे म्हणतात एकाच मुलांनी मारलं. आणि ज्या मुलांची जबान घेतली आहे त्या मुलांच्या सर्वांचं ट्रीटमेंट एकच आहे. पायात पाय गुंतले, पडला आणि डोक्यात पडला आणि मेला. एवढं सिंपल आहे दादा. जे मुलं माझ्या हायटोला माझा मुलगा त्याच्यापेक्षा लहान अर्ध्यात मुलं, ते कसे मारतील त्याला? आणि एक मुलगा मारू शकत नाही दादा. त्याच्या डोक्याला पूर्ण जखम आहे. त्यांनी क्लीन केलं आहे पूर्ण, त्याला क्लीन करून आणलं. हां, चांगलंच मारलेलं आहे. डायरेक्ट असे बोलले की बा तुम्ही आम्ही ॲम्ब्युलन्स सुद्धा करून फुटेज द्यायला तयार नव्हते. तुम्ही डायरेक्ट घेऊन जा. फुटेज द्यायला तयार नव्हते. बोलले. ज्या वक्ती DSP सर आले त्यांचा फोन आला, तयार त्यांनी फुटेज दिले. एकाच याचे दिले, एक DVR त्यांनी गायब केलेला आहे. हां, पोलिसांनी काय आश्वासन दिलं? DSP सरांनी बोलले की आमची फुल कारवाई होईल त्याच्यावरती. PMची रिपोर्ट येऊ द्या. मग तोपर्यंत सर PM रिपोर्ट येईपर्यंत 2-3 दिवस लागतील. तोपर्यंत काय होऊन जातील ना, कारवाई त्यांच्या होणार नाही. आमचा एवढा डोक्या एवढा गेला तर आम्ही काय करा? 2-3 दिवस गेले काय करायला पाहिजे आम्ही ना? आमचा पोरगा एवढा मोठा, एवढा मोठा गेला, आम्ही ना पैसे लावून दाखवून कारवाई करण्यात यावी. खरंच काय झाला ते माहिती पण द्यावं. आणि त्यांनी हे करण्याच्या पहिले, मृतदेह आर्किडला आणण्याच्या पहिले मीटिंग केली मुलांची. सर्वांना सांगितलं का असं सांगायचं. हां, आणि त्यांनी फक्त संवेदना दिल्या आमच्या, आला पाणी प्या, हे प्या, ते करा, ते करा. म्हणजे ऑलरेडी ते गेलेला होतो. आर्किडवाल्यांनी त्यांना घेतलं नाही. त्यांनी तिथं काहीतरी पैसे दिले आणि डॉक्टरांना विचारलं, मला याचं काहीतरी डॉक्युमेंट द्या. इथं आणलं होतं. दादा आमच्याकडे फक्त मृतदेह आला होता, मृतदेहच घेऊन जा सिव्हिलला, आम्ही याचं काही डॉक्युमेंट देऊ शकत नाही. तो ऑलरेडी किती घंटे मेलेला होता. पूर्ण पडून गेला होता दादा माझा मुलगा. हात पण पडून गेले होते. स्ट्रॉंग त्याला हे होतं, ते होतं, त्याला काहीच नव्हतं. तो जेवण करून आलेला होता. तिथे पण टिफिन खाल्लेला आहे. दप्तराने घरी आला त्याचं, तिथला पूर्ण टिफिन खाल्लेला आहे. त्याच्या इथं मारलेला दादा. आमचा व्हॅनवाल्याला माहिती तेव्हा सांगितलं की मारलं त्याला. जेव्हा व्हॅनवाल्याचा आर्किडला फोन आला की हा तुमचा मुलगा नाही आहे इथं, तुमचा मुलगा नाही आहे इथं आर्किड याला शाळेमध्ये, तेव्हा आम्हाला माहीत पडलं की तुमच्या मुलांनी मारलं आहे बुवा. पण तो आता जिवंत आहे की मेला आहे की कसं आहे, कोणी औषध आहे आर्किडला, तो मेलेला आहे. आम्हाला तेव्हा माहीत पडलं. शाळेचे संस्था चालक, वर्ग शिक्षक यांच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. हो, त्यांच्या अटकेची मागणी, कारवाईची मागणी काय आहे आपल्याला? ते कारवाई व्हायला पाहिजे. त्यावेळेस आम्ही त्याची मूर्ती घेत नाही आम्ही. त्याला अटक करायला पाहिजे. काल दिनांक 11 रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील RR विद्यालयामध्ये 9वीचा मुलगा आहे, त्याची चक्कर येऊन मयत झाला म्हणून एक ED दाखल करण्यात आली होती. तर त्या EDच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे, असं दोघांची मारामारी झाली होती. त्या मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला, रामनगर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण गुन्हा नंबर 186/25 BNS 105 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात, शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून, त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्यात देखील तक्रार दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा PSI गोपाळ देशमुख करत आहे. सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे.
त्याला ताब्यात घेऊन आपण जुवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर करतो. याच्यामध्ये आता तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे. त्याच्यात ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल. सर, आपण या ठिकाणचा DVR सुद्धा ताब्यात घेतला होता, त्याची पण तपासणी केली, त्यात काही आढळून आलं आहे का सर आपल्याला CCTV फुटेजमध्ये काही? ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले CCTV फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्यात छेडछाड होऊ शकते. या अनुषंगाने आपण तिथले DVR जप्त केलेले होते. त्याची तपासणी सुरू आहे. त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी CCTV नव्हता. त्याच्यामुळे ते छेडछाडीचं किंवा इतर गोष्टींचा सध्या तरी संभव दिसत नाही. तसं नाही आहे. काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली. त्याच्यानंतर त्यांचं समाधान झालं. ज्या या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली, रात्री गुन्हा दाखल केलेला आहे. सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं PM झालेलं आहे. PM झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेले आहेत.